नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय की 10th स्टँडर्ड इंग्लिश बोर्ड एक्झामसाठी जो पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडी तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे. ही प्रश्नपत्रिका किंवा हा व्हिडिओ स्पेशली ज्यांची इंग्लिश थर्ड लँग्वेज आहे त्यांच्यासाठी आहे, म्हणजे मराठी मीडियम किंवा सेमी मीडियम. सो लेट अस स्टार्ट. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला जो फर्स्ट विभाग आहे म्हणजे सेक्शन 1 जो आहे लँग्वेज स्टडीचा तो 10 मार्क्ससाठी आहे. आता 10 गुणांमध्ये काय काय असतं तर क्वेश्चन नंबर 1A हा 8 गुणांसाठी असतो आणि यातीलच क्वेश्चन नंबर 1B हा 2 गुणांसाठी असतो. आता आपण प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. हे सगळं क्वेश्चन बँकमध्ये आहे तुमच्या, सो तुम्ही त्यामधून रेफर करू शकता किंवा त्याची लिंक PDF वगैरे तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळेल. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ॲज यू नो की तुमचा पेपर 80 मार्कांचा आहे आणि तुम्हाला यावर्षी एक्स्ट्रा वेळ आहे म्हणजे 3.5 तासांचा वेळ आहे. 3.5 तासांचा वेळ आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लेटर्स तुम्हाला या ठिकाणी लेटर्स टाकायचे आहेत आणि शब्द पूर्ण करायचे. मग आता लेटर्स टाकताना तुम्हाला एक ट्रिक माहिती असेल, मी याच्या आधी बऱ्याचदा सांगितलेली आहे की सगळ्यात पहिल्यांदा इथे जे आपले वॉवेल्स असतात म्हणजेच A, E, I, O, U या वॉवेल्सपैकी कोणत्याही एखादं वॉवेल वापरून पाहायचं. शक्यतो तेच याचं आन्सर असतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती नाही आहे की हा शब्द स्लोली आहे, ओके, तुम्हाला माहिती नाही असं ॲज्युम करा. सो आता इथे तुम्ही जर A टाकला, E टाकला, I-O-U टाकला तरी याचा एक शब्द तयार होत नाहीये. मग काय करायचं, याला आता सध्या सोडून द्यायचं. आता या ठिकाणी तुम्ही A टाकला किंवा E टाकला तर तुम्हाला फ्रेंड हा शब्द इझिली मिळतोय. अगेन या ठिकाणी डेंजरमध्ये A टाकला तरी इझिली तुम्हाला या ठिकाणी डेंजर हा शब्द प्रॉपरली पाहायला मिळतोय. इथे अगेन A-E-I-O-U मधलं काही टाकलं तरी होत नाहीये. म्हणजे बेसिकली ही ट्रिक मोस्ट ऑफ द टाइम्स उपयोगाला येते, काही वेळेस ही ट्रिक उपयोगाला येत नाही. मग काय करायचं, तुमच्याकडे जर पुरेसा वेळ असेल किंवा पेपर झाल्यानंतर जो शब्द तुम्हाला नाही आलाय, आता तुम्हाला अजिबातच माहिती नाही की हा शब्द मार्च आहे, अजिबात माहिती नाहीये. मग आता पेपर झाल्यानंतर शेवटी काय करायचं आहे, A to Z तुम्हाला येतं, ऑब्व्हियसली येत असणार, तुम्ही हुशार आहात की नाही. सो A to Z मधलं प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे आणि काय केल्यानंतर शब्द अर्थपूर्ण वाटतोय ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय. पण हे कधी पेपर झाल्यानंतर किंवा तुमच्याकडे जर एक्स्ट्रा वेळ असेल मध्ये आधी कुठे तर तुम्ही तेव्हा हे करू शकता, ओके. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही फक्त वॉवेल्स वापरले तरीही तुमचं काम चालून जातं. आणि जर तरीही नाही आला म्हणजे सगळे शब्द वापरून पाहिले, 26 अक्षरं वापरून पाहिली तरीही तुम्हाला जर मिनिंगफुल शब्द नाही आठवत आहे तर कोणतंही अक्षर घ्यायचं आणि तुका मारायचा, सिम्पल. बट असं कधी करायचं जेव्हा येत नसेल खरं तेव्हा करायचं आहे. हे 2 गुणांसाठी आहे, प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क आहे, ओके. सो या ठिकाणी इझिली आउट ऑफ मार्क्स मिळतात, अजिबात घाबरायची काही गरज नाहीये कारण सगळे शब्द अतिशय इझी असतात जे तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतील. याच्या आधी बऱ्याचदा तुमच्या वाचनामध्ये आलेले आहेत, असे शब्द तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. नेक्स्ट आहे सेकंड, अल्फाबेटिकल ऑर्डरने तुम्हाला इथे शब्द अरेंज करायचे आहेत. हे पण खूप इझी आहे, इथे पण काही डोकायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला ABCD आली पाहिजे, तेवढं येत असेल तर या ठिकाणी काम झालं. काय करायचंय, सगळ्यात आधी ABCD बोलायची. बोला ABC, सगळ्यात पहिल्यांदा देणार हे DEF, दुसऱ्यांदा देणार हे G, तिसऱ्यांदा देणार हे आणि लास्ट हे संपला विषय. फक्त हे तुम्हाला क्रमाने अरेंज करायचे, झालं, एवढंच करायचंय. आता हे एक असेल की ज्याचं पहिलं लेटर वेगवेगळं आहे तर तुम्हाला असं करायचंय. आता सेकंड याच्यामध्ये कसं आहे, पहिला लेटर सगळ्यांचा बीच आहे, मग तुम्हाला सेकंड लेटरने पाहायचंय. अगेन या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ब्युटिफुल आधी येईल, मग येणार आहे ब्ल्यू, त्याच्यानंतर बाय आणि बसमध्ये आधी बस येईल आणि मग येणार आहे बाय, ओके, बरोबर आहे ना, चेक करा बरं का. तर अशा पद्धतीने फक्त तुम्हाला अरेंज करायचे, सिम्पल. सो याच्यामध्ये पण काही करायची गरज नाहीये, आउट ऑफ 2 मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात. नेक्स्ट आहे पंक्च्युएट करायचं आहे. पंक्च्युएटसाठी अगेन ही सगळी वाक्य तुमच्या टेक्स्टबुक मधलीच असतात. सो बेस्ट आहे तुम्ही टेक्स्टबुक एकदा रीडच करा कारण तुम्हाला तसंही 2-3 दिवसांचा वेळ आहे. सो टेक्स्टबुक मधले प्रत्येक चॅप्टर्स ॲटलिस्ट एकदा तरी रीड करा आणि अशी रीड करा की तुम्हाला त्याचे पंक्च्युएशन मार्क्स कळले पाहिजेत कारण त्यातलेच सेंटेन्सेस या ठिकाणी दिले जातात आणि तुम्हाला त्यातलेच पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे असतात, ओके. सो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे की पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल आलं पाहिजे. सो लेट्स मधला L कॅपिटल येणार, अगेन इज मधला I कॅपिटल येणार. आता या ठिकाणी कुठे नाव आहे का तर इथे नाव आहे, दॅट इज मिसेस श्रीवास्तवा. सो मिसेस मधला M कॅपिटल येणार, मिसेस नंतर आपण युजली डॉट देतो. श्रीवास्तवा मधला S कॅपिटल येणार. सो अशा पद्धतीने कुठे नाऊन आहे का, पहिलं अक्षर कॅपिटल आहे का, या बेसिक गोष्टी आधी पाहायच्या. ते झाल्यानंतर लेट्स मध्ये आपण S ला अपोस्ट्रॉफी एस देतो म्हणजे या ठिकाणी वरती कॉमा आला पाहिजे, म्हणजेच अपोस्ट्रॉफी साइन आलं पाहिजे. सो ते तुम्हाला द्यायचं आहे. लेट्स गो फॉर अ वॉक. आता या ठिकाणी सेंटेन्स म्हणजे तिचं बोलून झालंय, सो इथे छोटासा कॉमा द्यायचा, इथे असे 2 इन्व्हर्टेड कॉमाने हे वाक्य संपवायचं. शी सेड नंतर फुल स्टॉप, सिम्पल. इथे पण सगळ्या वाक्याच्या शेवटी तुम्हाला फुल स्टॉप द्यायचाच आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इज मधला I कॅपिटल येणार आहे, इज दॅट सो. सो या ठिकाणी क्वेश्चन मार्क येईल, इथे द्यायचे आहेत 2 इन्व्हर्टेड कॉमा आणि सेड मिसेस श्रीवास्तवा. अगेन इथे तुम्हाला फुल स्टॉप द्यायचा आहे, S कॅपिटल, मिसेस मधला M कॅपिटल मध्ये फुल स्टॉप, ओके, सिम्पल. सो अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेक 4 वर्ड्स
minimum of 3 letters each using the word that is international. सो इंटरनॅशनल हा शब्द वापरून तुम्हाला या ठिकाणी अजून छोटे छोटे शब्द तयार करायचे आहेत. किती सिंपल. सो किती तयार करायचे आहेत, 4 शब्द मिनिमम तयार करायचे आहेत आणि मिनिमम किती लेटर्स असलं पाहिजे, 3 लेटर्सचं. सो इंटरनॅशनलमध्ये एकतर नेशन इझी आहे, नॅशनल इझी आहे, अजून इंटर हा पण एक शब्द आहे. असे तुम्हाला कितीही शब्द तुम्ही तयार करू शकता. लिमिट आहे 4 शब्दांचं. 5-6 तयार केले तरी पण काहीच फरक पडणार नाहीये. उलट जर तुमचा एखादा शब्द चुकला तर तुम्हाला मार्क्स मिळतील. ओके, जर तुम्ही एक्स्ट्रा शब्द तयार केले तर. पण शक्यतो या ठिकाणी 3 लेटर्सचा शब्द असला पाहिजे. इथे ॲन, ऑन, नो असे शब्द 2-2 लेटर्सचे तयार नाही करायचे. 3 लेटर्स त्याच्यामध्ये मिनिमम असले पाहिजेत. नेक्स्ट आहे रिलेटेड वर्ड्स. या सगळ्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. अजिबात काळजी करायची गरज नाहीये. फक्त पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे, कारण याच्यामध्ये जास्त काहीच नाहीये. तुम्ही जे आतापर्यंत 1ली पासून किंवा 5वी पासून 10वी पर्यंत जे काही शिकलेलं आहात त्याच्यावरतीच हे सगळं डिपेंड आहे. सो हे कसं सॉल्व्ह करायचं रिलेटेड वर्ड्स, तर या ठिकाणी काही टेक्निक्स आहेत. जर तुम्हाला इथे मध्ये नाउन दिलं असेल तर तुम्ही इथे ॲडजेक्टिव्हच लिहिणार आहात सगळे. ओके, जर तुम्हाला याच्यामध्ये वर्ब दिलं असेल तर या ठिकाणी तुम्ही सगळे ॲडवर्बच लिहिणार आहात. ओके, सो जो शब्द तुम्हाला या ठिकाणी दिलाय तो व्यवस्थित आयडेंटिफाय करायचा आणि त्यानुसारच तुम्हाला बाकीचे रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी स्कूल आहे. स्कूलसाठी ॲडजेक्टिव्ह यांनी घेतलेला आहे ब्युटिफुल, म्हणजे स्कूल ब्युटिफुल आहे, सुंदर आहे. सो अशाच पद्धतीने तुम्हाला अजून 4 ॲडजेक्टिव्ह निवडायचे आहेत की जे याला प्रॉपर असतील. ओके, सो हे 2 गुणांसाठी आहे. प्रत्येक ॲडजेक्टिव्हला हाफ मार्क येणार आहे. आणि अगेन या ठिकाणी तुम्ही जर चुकून देखील ॲडजेक्टिव्ह न वापरता नाउन वगैरे वापरलं तर मात्र तुमचा एखादा मार्क या ठिकाणी जाऊ शकतो. कारण हा नियमच आहे की तुम्ही नाउनला ॲडजेक्टिव्हच रिलेटेड वर्ड्स लिहिले पाहिजेत, वर्बला ॲडवर्बच लिहिले पाहिजेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन वर्ड चेनमध्ये देखील 2 गुणांसाठी आहे. या ठिकाणी पण आउट ऑफ मार्क्स मिळतात, कारण तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे की इथे जो शब्द दिलाय तो आधी ओळखायचा, किंवा तुम्हाला या ठिकाणी तसंही लिहून दिलेलंच आहे की ही नाउन्सची चेन आहे, म्हणजेच नामांची चेन आहे. मग तुम्हाला डी पासून नाउनच लिहिता आलं पाहिजे. डी पासून डॉग घेऊया. ओके, सो डॉग. जी पासून गोट घेऊ शकता, टी पासून टायगर घेऊ शकता, आर पासून रॅट घेऊ शकता. असे सिंपल वर्ड्स लिहिले तरी पण काही फरक पडणार नाहीये, कारण एक्झामिनर हे नाही बघणार की तुम्ही वर्ड्स कसे लिहिलेत, हे बघणार की तुम्ही वर्ड्स प्रॉपरली लिहिलेत का, नाउनच वापरलंय का, शेवटच्या अक्षरावरूनच स्टार्ट केलंय का, हे पाहणार आहे. मग तुम्ही रॅट वापरा, रोज वापरा, वॉटेवर वापरा. फक्त ते नाउन सांगितलंय तर नाउनच असायला पाहिजे, ॲडवर्ब सांगितले तर ॲडवर्बच असायला पाहिजे, ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्हच असायला पाहिजे. ओके, सो हे फक्त रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत. एकतर तुम्हाला हा पूर्ण बी प्रश्न हा 2च गुणांसाठी आहे. पहिला ऑप्शन असा आहे की तुम्हाला या दोघांपैकी कोणतेही एक लिहायचं आहे. मग बऱ्याच जणांचं असं असतं की फ्रेज कळत नाही किंवा त्याचं मिनिंग कळत नाही, मग ते वापरायचं कसं वाक्यांमध्ये वगैरे. तर तुम्हाला जे फ्रेज येतील ते बेसिकली तुम्ही कोणतंही लेसन पाहिलं तर तुम्हाला इथे एक बॉक्स असतो ना मार्जिनमध्ये, या बॉक्समध्ये तुम्हाला ऑलरेडी फ्रेज लिहून दिलेले असतात. तर बेसिकली फ्रेज त्यामधूनच येतात. जर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही कोणतेही लेसन्स पाहिले तर तुम्हाला ते फ्रेजही असते, त्याचं बऱ्याचदा मिनिंगही दिलेलं असतं आणि तुम्हाला तेच फ्रेज विचारले जातात. किंवा दुसरी गोष्ट तुम्ही असं करू शकता की डायजेस्टमध्ये वगैरे तुम्ही जर पाहिलं तर त्या पूर्ण चॅप्टरच्या एक्सरसाइज नंतर शेवटी तुम्हाला लँग्वेज स्टडीचा एक भाग पाहायला मिळेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे फ्रेजेस पाहायला मिळतील. तुम्ही ते ॲज अ प्रॅक्टिस म्हणून 1-2दा वाचून काढू शकता. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे. तरीही तुम्हाला जर हा प्रश्न नसेल सोडवायचा, अजूनही तुम्ही कन्फ्यूज असाल अर्थामध्ये वगैरे, तर अजिबात काही सोडवायची गरज नाहीये, कारण तुम्ही हा नाही सोडवला तरी पण हा ऑप्शनला आहे. सो दोघांपैकी कोणताही एक सोडवला तरी पण चालणार आहे. मग दुसरा प्रश्न शक्यतो इझी असतो, कारण तुम्हाला या ठिकाणी अर्धवाक्य लिहून दिलंय आणि तुम्हाला फक्त क्लॉज ऍड करायचे आहे. सो आय नो ऑफ अ स्कूल बॉय हु इज व्हेरी क्लेवर, हु इज व्हेरी हार्ड वर्किंग, हु इज डॅश डॅश जे पण असेल ते. सो अशा पद्धतीने तुम्हाला क्लॉज तयार करायचे असतात आणि हे खूप इझी आहे याच्यापेक्षा, कारण याचा अर्थ वगैरे कळण्याची काहीच गरज नाहीये. मला एक स्कूल म्हणजे शालेय मुलगा माहिती आहे जो खूप हुशार आहे, जो खूप हार्ड वर्किंग आहे, जो खूप प्रेमळ आहे, संपला विषय. एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. ओके, पण जे लिहाल त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. ओके, कारण ते कळलं पाहिजे ना की तुम्ही लिहिलेलं आहे ते. सो दॅट्स वाय जे लिहाल त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे आणि लिहिताना इथून सुरुवात करायची आहे, लिहिल्यानंतरच थांबवायचं आहे आणि जे तुम्ही लिहिलं असेल त्यालाच फक्त अंडरलाईन करायची. अगेन या ठिकाणी पण तुम्ही जेव्हा फ्रेज वापरणार आहात तेव्हा वाक्यामध्ये कुठे फ्रेज वापरली आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे. अगेन डायग्राम जेव्हा किंवा हे वेब जेव्हा तुम्ही ड्रॉ करणार आहात तेव्हा ती पेनानेच ड्रॉ करायची आहे. शक्यतो आधी लिहा आणि मग पेनाने ड्रॉ करा, कारण बऱ्याचदा पेनाने ड्रॉ केलं मग शब्द पुरत नाहीये, मग थोडंसं बाहेर जाते, मग परत गिरगिटकाला करणार. तर असलं अजिबात काही करायचं नाहीये. जर चुकलंच तर जस्ट एक लाईन ड्रॉ करायचे, बस संपला विषय. ओके, त्याच्यावरती असं अजिबात करायचं नाहीये, कारण बरेच जण असं करतात किंवा इरेझरने घासून अजिबात असं काही करायचं नाही, तर पेपरला त्रास नाही द्यायचे. सो बेसिकली त्याच्यावरती एक लाईन ड्रॉ करायची आहे किंवा सिंपल वे आहे की तुम्ही आधी लिहा आन्सर्स आणि मग त्याला बॉक्स करा. किंवा तुम्हाला जर एकदम कॉन्फिडन्स असेल की नाही माझं अक्षर एवढं आहे आणि त्याच्यामध्ये पुरणार आहे तर आधी बॉक्स ड्रॉ करा, मग लिहा, वॉट एव्हर करा. ओके, फक्त पेपर चांगला लिहा.
याला तुम्हाला या ठिकाणी 1 गुण मिळेल जर तुम्ही फ्रेज किंवा क्रॉस लिहिलं तर. नेक्स्ट असं आहे की तुम्हाला अगेन या ठिकाणी पण कोणतंही एकच अटेम्प्ट करायचं आहे. इधर तुम्ही या ठिकाणी या शब्दाला सफिक्स किंवा प्रिफिक्स दोन्ही पण नाही जॉईन करायचं आहे, कारण सगळ्याच शब्दांना सफिक्स प्रिफिक्स दोन्ही असेल असं काही नाहीये. सो तुम्हाला जे आठवत असेल, जे येत असेल ते सफिक्स असो प्रिफिक्स असो तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहात. ओके. सो डार्कचं तुम्ही या ठिकाणी डार्कनेस लिहू शकता पुढे त्याला सफिक्स जॉईन करून, किंवा ब्युटीचं ब्युटीफुल देखील होऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे सफिक्स किंवा प्रिफिक्स जॉईन करून लिहायचं आहे. प्रत्येकाला हाफ मार्क असेल, सो या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क मिळेल. जर तुम्हाला नाही आठवत आहे सफिक्स आणि प्रिफिक्स तर हे पण सोडून द्या. मग काय करायचं आहे तर हा शब्द वापरायचा, हा सफिक्स वापरलेला शब्द वापरायचा नाही. जो ओरिजिनल त्यांनी प्रश्नामध्ये दिलेला शब्द आहे तो वापरायचा आणि मग त्याचं सेंटेन्स तयार करायचं. फॉर एक्झाम्पल, आय एम अफ्रेड ऑफ डार्क. ओके, मला अंधाराची भीती वाटते. सो आता आय एम अफ्रेड ऑफ डार्क मध्ये डार्क ज्या ठिकाणी आलेला आहे त्या डार्कच्या खाली अंडरलाईन करायचे पेन्सिलने. का? कारण तो शब्द मी त्या ठिकाणी वापरला हे तुम्ही परीक्षकांना सांगताय. ओके. सो दॅट्स वाय त्याला तुम्ही खाली अंडरलाईन करणार आहात. किंवा एखादा दुसरा कुठला तरी शब्द असेल, किंवा आपण डार्कच घेऊया, तर तुम्ही वाक्यामध्ये डार्कनेस असं नाही घेऊ शकत, कारण जो रूट वर्ड तुम्हाला पेपरमध्ये दिलाय तोच तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो इथे आहे डार्क. ओके. सो तुम्हाला डार्कचंच वाक्य लिहायचं आहे. तर हे झालं. अगेन या ठिकाणी प्रत्येक वाक्याला अर्धा मार्क आहे. सो तुम्हाला हे लिहायचं आहे, म्हणजे सफिक्स किंवा प्रिफिक्स जॉईन करायचं आहे किंवा दिलेल्या रूट वर्डचं सेंटेन्समध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. सो इन दिस वे हे आहे लँग्वेज स्टडीबद्दल. आय होप की तुम्हाला याच्यावरून बरीचशी आयडिया आली असेल की कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. अगेन ॲज युज्युअल नवीन प्रश्न नवीन पानावरती, बट या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B दोन्हीही एकाच प्रश्नाचे प्रकार असल्यामुळे तुम्ही सलग सॉल्व्ह केलं तरीही चालणार आहे. बेसिकली हे पहिलं एक पान आणि त्याच्या मागचं एक पान याच्यामध्ये पुरतं. अगेन नाही पुरलं तर तुम्ही एक्स्ट्रा पेजेस पण यूज करू शकता. मी जस्ट एक तुम्हाला ओव्हरऑल आयडिया दिली की केवढी पाने याला लागतील. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की तुम्ही जेव्हा इथे पण अक्षर लिहिणार आहात तेव्हा त्याच्या खाली पण ऑब्व्हियसली अंडरलाईन करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स पण आहेत की तुम्ही कोणतेही 4 अटेम्प्ट करू शकता. सो तुम्ही याच्यामधलं जे तुम्हाला अवघड वाटत असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर रिलेटेड वर्ड्स नाही आठवले तर तुम्ही याला सरळ स्किपही करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणी वर्ड चेन पण नसेल आठवत आहे किंवा तुम्हाला वर्ड्स नाही तयार करता येत आहेत तर तुम्ही याला पण स्किप करू शकता. किंवा तुम्हाला जर पहिल्याच प्रश्नामधला एखादा शब्द नाही आठवत आहे, नाही तयार होत आहे, तुम्ही यालाही स्किप करू शकता. पण तुम्हाला कोणतेही 4 मात्र कंपल्सरी लिहायचे आहेत. ओके. सो तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत लँग्वेज स्टडीमध्ये. सो तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळण्याचे एकदम फुल चान्सेस आहेत. सो याच्यामध्ये अजिबात एकही मार्क जाता कामा नये, कारण याच्यामध्ये काही असं अवघड नाहीये. जे काही आहे ते खूप इझी आहे. सो तुम्ही त्याचा वापर करून आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला क्लिअर आयडिया आली असेल. एक प्रॅक्टिस शीट म्हणून तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला याची लिंक टेलिग्रामवरती पाहायला मिळेल किंवा PDF पाहायला मिळेल. सो बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ मी नेक्स्ट सेक्शनवरती अपलोड करेन. सो तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता.